नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 30 एप्रिल 2026 आणि मी आलो पर्याय स्टोन क्रेशर या ठिकाणी. आमचं मशीन आहे आणि या ठिकाणी साईडवर आलेलो आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देणार आहे. राज्यामध्ये काय झालं, आता खूप जणांचे मेसेज यायला मान्सून कधी येणार आहे. तर सर्वप्रथम सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 13 मेला अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 13 मेला मान्सून अंदमान दस्तक देईल आणि तिथून दिल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो 13-14 पर्यंत 2-3 दिवस तिथं पडल्याच्या नंतर 10 दिवस केरळला यायला लागतात न ते 25-26 पर्यंत केरळपर्यंत येईल आणि तिथून 10 दिवस म्हणजे 7-8 जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचे चान्सेस म्हणजे चिन्ह दिसत आहेत. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्याची आनंदाची बातमी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी जवळपास 8 दिवस पाऊस लवकर येत आहे. म्हणजे मान्सून अंदमान बेटामध्ये लवकर जवळपास 8 दिवस येत आहे. दरवर्षी मान्सून कसा असतो, कधी 20 मेला अंदमान बेटावर येतो, कधी 19 मेला येतो, कधी 21 मेला येतो, कधी 22 मेला येतो. पण यावर्षी जसं गेल्या वर्षी 12-13 मेला आलता तसंच यावर्षी देखील 13 मेला मात्र अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम महाराष्ट्रासाठी, देशासाठी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या राज्यासाठी आनंदाची बातमी. म्हणून शेतकऱ्यांनी आता तुम्हाला सांगतो 36-37 दिवस पाऊस राहिलाय. तुम्ही शेतीचे कामे करून घ्या, कारण की राज्यात मान्सूनसाठी म्हणजे अंदमान बेटावर बंगालच्या खाडीमध्ये चांगलं पोषक वातावरण तयार होत आहे. नसता तुम्हाला एक सांगू इच्छितो 20 मे पर्यंत ते वातावरण तयार होत नसतं. पण यावर्षी जवळपास न काय होणार आहे, 10 मे पासून तिथं हालचाली चालू होणार आहे आणि 13 मेला मात्र अंदमान बेटावर मान्सून दस्तक देईल, मान्सून दाखल होणार. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. तिथून पुढचा प्रवास कसा राहील हे तुम्हाला मी अंदाजामध्ये सांगणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. राज्यात मात्र आता सध्या जवळपास 10-12 दिवस तीव्र उन्हाची लाट राहणार आहे, उन्हाचा पारा राहणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची, पाळीव प्राण्याची घ्यायची, पशुधनाची घ्यायची. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यानंतर एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बरेच फोन आले, ऊस उत्पादक शेतकऱ्याचे फोन आले की अवकाळी एखादा मे मध्ये येणार आहे का. तर तुम्हाला सांगू इच्छितो मे मध्ये देखील काय होणार आहे, एक अवकाळी येणार आहे, पण ते काही भागातच पडणार आहे. 8-9 तारखेला जे पाऊस येईल ते काय होणार आहे, आदिलाबाद, नायगाव, नरसी, त्याच्यानंतर बिलोली, कंधार, लोहा, इकडं नळदुर्ग, इकडं सोलापूर ह्या पट्ट्यामध्ये काय होईल 8-9 तारखेला एक अवकाळीचा पाऊस येणार आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो 12-13-14 दरम्यान देखील एक अवकाळी येणार आहे, पण ते काही भागातच पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही. म्हणून हे देखील लक्षात येतं. पण राज्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे आनंदाची बातमी, अभ्यास केल्याच्या अंती 13 मेला मात्र अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे, दाखल होणार आहे. म्हणून हे लक्षात यायचं. तिथून 10-12 दिवस काय होतं, केरळ यायला लागतं आणि तिथून 5-8-9 दिवस लगेच आपल्या महाराष्ट्रामध्ये यायला लागतं. म्हणजे 7-8 जूनला महाराष्ट्रात पाऊस येण्याचे चिन्ह दिसत आहेत. म्हणून हे देखील लक्षात यायचं. आणखीन त्याच्यामध्ये बदल कसे होणार आहेत हे तुम्हाला दररोज 2-2 दिवसाला अपडेट दिला जाईल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. आणि या ठिकाणी पर्याय स्टोन क्रेशर हे इथं रेणाखेळीला या ठिकाणी आमची मशीन आहे. या ठिकाणी आलेलो आहे, मुद्दाम या साईडवर आलेलो. या ठिकाणून मुद्दाम होऊन आल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्या